जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं परभणीबाबत म्हटलं जातं। मात्र काही दिवसांपासून शहरातल्या खड्ड्यांमुळे जगात जर्मनी आणि खड्ड्यात परभणी अशी म्हणण्याची वेळ परभणीकरांवर आलेली आहे। शहरातील प्रमुख रस्ते असो किंवा परभणी शहरात येणारे प्रमुख रस्ते असो, सर्वच ठिकाणी गुडघ्यापेक्षा मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे पाऊस पडला तर या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक जण या खड्ड्यामध्ये पडतायत, तर दुसरीकडे पाऊस नसल्यावर धुळीने परभणीकरांचा जीव गुदमरतोय। इथल्या खड्डे पडलेल्या रस्त्यांचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, आपण पाहूया। जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण परभणीबाबत प्रचलित आहे। मात्र हीच म्हण आता जगात जर्मनी आणि खड्ड्यात परभणी अशी म्हणायची वेळ आलेली आहे। कारण आपण जर बघू शकतो की आता या ड्रोनच्या माध्यमातून मी परभणी शहराची अवस्था काय झालेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे। कारण परभणी शहरातला राष्ट्रीय महामार्ग असो, राज्य महामार्ग असो की शहरातून जाणारे रस्ते असो, हे रस्ते राहिलेले नाहीत। प्रत्येक ठिकाणी केवळ खड्डे झालेले आहेत। आपण जर बघितलं तर आपण बघू शकतो ड्रोनच्या माध्यमातून मी परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गाची अवस्था तुम्हाला दाखवतोय की या महामार्गावर इतके खड्डे झालेले आहेत की सामान्यांना जाणं येणं मुश्किल झालेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे याच रस्त्यावरून परभणी शहरातील सर्वच अधिकारी, जे मग जिल्हाधिकारी असतील, जिल्हाधिकाऱ्यापासूनचे सर्व अधिकारी याच रस्त्यावरून प्रवास करतात, आपल्या कार्यालयाला जातात, त्यानंतर घरी जातात। आणि असं असताना सुद्धा त्यांना या खड्ड्याचा त्रास होतो। परंतु मग हे खड्डे दुरुस्त का केले जात नाहीत, हे रस्ते का केले जात नाहीत, असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। कारण मागच्या अनेक वर्षांपासून ही अवस्था परभणी शहरातली झालेली आहे। आपण जर बघितलं तर परभणी वसमत राष्ट्रीय महामार्ग, शहरातला उड्डाण पूल असेल, बसस्थानकासमोरचे समोरचा रस्ता असेल, त्याचबरोबर जिंतूर रस्ता असेल, शहरामध्ये येणारे जिंतूर रस्ता, पाथरी रस्त्याची अवस्था, त्याचबरोबर गंगाखेड रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे। अक्षरशः पूर्ण वाहनं जे आहेत ते वाहनं त्या खड्ड्यामध्ये बसतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। परभणीकरांना या खड्ड्याच्या पूर्ण त्रासापासून कधी मुक्तता मिळणार हा प्रश्न आहे। कारण सत्ताधारी असो, विरोधक असो, हे सर्वच जण मूग गिळून गप बसलेले आहेत। काही आघाड्या फक्त या खड्ड्यांच्या संदर्भामध्ये आवाज उठवताना दिसून येत आहेत। मात्र असं असताना सुद्धा परभणी शहरातील अवस्था जी आहे ती सुधारायला तयार नाही। त्यामुळे आता परभणीकरांना कोण वाली आहे का नाही असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। हे प्रश्न किती दिवस अजून रेंगाळणार आणि यावर कुणीतरी लक्ष देऊन हे रस्ते जे आहेत ते पूर्णत्वास नेणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।